बाकी ग्रामीण भागातला गोरगरिबातला कोणतंही पोरग उभं राहू द्या, तुमचं नावही माहीत राहील. आता मी तुम्हाला जर विचारलं तुमचा हे गाव कोणत्या विधानसभा मतदारसंघात येत आहे? वसमत. राजूभाई नवगरे तुमचे आमदार आहेत, बरोबर आहेत ना? आणि दुसऱ्या नंबरला कोण होते? शिवाजीराव, बरोबर का? दांडेगावकर. आता मला सांगा उभे किती होते? त्याच्यातलं गोरगरिबाचं एखादं तर पोरग असेल, त्याचे खायचे वादे असतील उभं राहिलं, त्याचं नाव तरी तुमच्या लक्षात आहे का? तर ही दुनिया पैशावाल्यासमोर झुकती. हे इथं बोलबच्चन भाषण काही धतुरा परिवर्तन होत नाही. नंतर संध्याकाळी ज्याला वाटले का सकाळी त्याचंच बटन तू दाबतो. काही काही एवढे पेतेत त्याला बटन दिसत नाही, दुसऱ्याला सांगावं लागतं हे दाब. हे तर काही काही नमुने. म्हणून विनंती एकच आहे बाबा, मायबापांनाही विनंती आहे की मनमुराद जगा, व्यसनापासून थोडं लांब राहा. म्हणजे मी डायरेक्ट म्हणणार नाही, आता काही काही सवय लागली, समजा अल्कोहोल हाणायची, 90 हाणायची, पटकन बंद केली, त्याच्यामुळे मी तू मरू शकतो. ते हृदयाला सवय लागली, मी कशाला म्हणा, या डायरेक्टच बंद नाही कर, थोडी थोडी कमी कर. क्वार्टर हाणतो 30 वर ये. हा म्हणजे मी कोण म्हणणार तुला बंद कर म्हणून? गव्हर्नमेंटनं दारू बंद करू द्या, मग हे म्हणता येईल आपल्याला की दारू पिऊ नको. म्हणजे पियाला हे कारखान्याला टॅक्स भेटायला गव्हर्नमेंटला, प्यायचा अधिकार पण कोणाचा करावला? पण याचा तू पिये, मला स्टोर पे देवा, तुला डबल ताकद देऊ. पुढच्या वर्षी मी बालूच्या वाढदिवसाळी हो, पण तू इथं नसो, एवढी ताकद तुला दारू प्यासाठी देवान देऊ. विनंती एकच आहे मायबापांना सर्वांना की बाबा कार्यक्रम खूप लांबलेला आहे, मी जास्त वेळ तुमचं घेणार नाही. फक्त लेकरांना जरासं जाती पाती धर्माच्या पलीकडे न्या.